डॉक्टर सोनालीने तिच्या नवऱ्याला डॉक्टर तानाजीला फोन लावला आणि ती म्हणाली की तुझं जेवण झालं असेल तर लवकर हॉस्पिटलमध्ये निघून ये. आताच एक हार्टची पेशंट आली आहे. तिची हालत खूप खराब आहे. ती तुझ्याच गावची आहे. तिचं नाव संगीता आहे. संगीता हे नाव ऐकताच डॉक्टर तानाजीचं हृदय जोरजोरात धडकू लागलं, कारण संगीता तर डॉक्टर तानाजीचं पहिलं प्रेम होतं. संगीताबद्दल तुला माहीत आहे का? तुझ्याच गावची मुलगी आहे. 30 वर्षाच्या आसपास तिचं वय आहे. तिचा भाऊ आणि तिची आई पण तिच्यासोबत आहेत. खूप गरीब घराण्यातील आहे. तू म्हणत असेल तर मी त्याला ॲडमिट करून घेते. डॉक्टर तानाजी लगेच तिला म्हणाला की हो, तिला ॲडमिट करून घे आणि लगेच ट्रीटमेंट पण सुरू कर. पण 15 मिनिटात मी तिथं पोहोचतो. असं म्हणून जेवण अर्ध्यावरच सोडून डॉक्टर तानाजी हॉस्पिटलमध्ये निघाला. खूप फास्टमध्ये तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. एक वेळ अशी होती, संगीतामध्ये त्याचा जीव बसत होता. कुसुम आणि डॉक्टर तानाजी दोघे पण लहानपणापासून सोबतच मोठे झालेले होते. लहानपणी ते दोघं एकमेकांसोबत खेळले होते. 9वी-10वी पर्यंत शिकत असताना त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यानंतर त्यांचं प्रेम एवढं वाढलं की ते दोघं एकमेकांसोबतच जगणार आणि मरणार या गोष्टी करू लागले. मरेपर्यंत दुसरं कोणाचेच होणार नाही असं एकमेकांकडून वचन घेतलं. 12वी पर्यंतच संगीताने शिक्षण घेतलं होतं, कारण त्यांच्या गावात फक्त 12वी पर्यंतच शिक्षणाची सुविधा होती. आणि शिवाय संगीता गरीब घराण्यातील होती. शहरात जाऊन तिला शिक्षण घेणं खूप अवघड होतं. तानाजीचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते, त्यामुळे तानाजीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यामुळे 12वी झाल्यावर तानाजी शहरात शिकायला गेला. पण जेव्हा पण तानाजी गावाकडे येत होता तेव्हा तानाजी आणि संगीता गपचूप भेटत होते. आपण मरेपर्यंत एकमेकाची साथ द्यायची असे अजून ते वचने देत होते. संगीताला एक भाऊ आणि एक बहीण होती. संगीता सगळ्यात मोठी होती. संगीताचे वडील ती लहान असतानाच देवाघरी गेले होते. संगीताची आई शेतात जाऊन काम करून घर भागवत होती. शाळा सोडून घरी बसल्यावर संगीता शिवणकाम शिकू लागली आणि मग ती स्त्रियांचे ब्लाऊज, कपडे वगैरे शिवू लागली आणि यातून ती तिच्या आईला मदत करू लागली आणि त्यामुळे तिचे भाऊ बहीण पण चांगली शाळा शिकतील असेच दिवस चालू होते. तानाजीने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि डॉक्टर बनण्यासाठी तानाजी मुंबईला निघून गेला आणि त्यानंतर तानाजीचा पूर्ण परिवार मुंबईमध्ये जाऊन शिफ्ट झाला होता. मुंबईला जाण्याआधी तानाजी संगीताला भेटला होता आणि तो संगीताला म्हणाला होता की माझी वाट बघत बस. मी जसा डॉक्टर होईल तसा मी तुला माझी बायको म्हणून माझ्या घरी घेऊन जाणार आहे. अशा प्रकारे तानाजी तिला त्याची वाट पाहण्यासाठी सांगून मुंबईला निघून जातो. इकडे संगीता प्रत्येक क्षणी तानाजीच्याच आठवणीत रमलेली असायची. तिची दिवसाची सुरुवात तानाजी या नावानेच व्हायची आणि संध्याकाळ पण तानाजीनेच व्हायची. पण जसा तानाजी मुंबईला गेला तसा तो गावी माघारी आला नाही. मुंबईमध्ये तानाजीची ओळख सोनाली सोबत झाली, पण ती तानाजी सारखीच MBBS करत होती. सोनाली खूप मोठ्या परिवारामधली होती. सोनालीचे वडील पण डॉक्टर होते आणि त्यांचं खूप मोठं हॉस्पिटल पण होतं. सोनाली तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. सोनालीच्या वडिलांनंतर सगळी प्रॉपर्टी सोनालीच्या नावावर होणार होती. सोनाली सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. सोनाली श्रीमंत होण्याबरोबर ती खूप सुंदर पण होती. गावामधला गोरापान दिसायला देखणा मुलगा तानाजी तिच्या मनामध्ये उतरला होता. हळूहळू ते दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. जास्त करून सोनाली तानाजीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. तानाजी पण तिच्या जाळ्यात फसत गेला आणि हळूहळू तानाजीच्या मनात पण लालच निर्माण झालं, कारण डॉक्टर झाल्यावर त्याचं आयुष्य सेट होतं. कारण सोनालीच्या वडिलांचा करोडोचं हॉस्पिटल सोनालीसोबत लग्न केल्यावर तानाजीचंच होणार होतं. तानाजी गरीब, संगीताचं प्रेम तो विसरून गेला. आता तानाजीचं आयुष्य
सोनालीच्याच कडेलाच घुमत होतं. पण तिकडे गावाकडे संगीता या बाबतीत काहीच माहिती नव्हतं. ती एक एक दिवस कसं तरी घालवत होती. बघता बघता 4-5 वर्ष निघून गेली तरी पण तानाजी माघारी आला नाही. अजून 2 वर्ष गेली परंतु तानाजी संगीताकडे आला नाही. एक दिवस संगीताला कळाले की तानाजीचे लग्न करून त्यांचं घर बसवलं आहे. त्या दिवशी ती खूप रडली. तेव्हा तिला हे सहन झालं. ला भेटायला गेली. संगीताला तानाजी हॉस्पिटलमध्येच भेटला. संगीताला पाहून तानाजी खूप घाबरला. तानाजी संगीताला एकांतात घेऊन गेला आणि तिची माफी मागू लागला. सॉरी अगं, मी तुला दिलेलं वचन निभावू शकलो नाही. तेव्हा उदास चेहऱ्याने संगीता त्याला म्हणाली की परंतु मी माझं वचन मी निभावणार आहे. आयुष्यभर तुझी बनून मी राहणार असं मी वचन घेतलं होतं. तुझी तर मी बनू शकली नाही पण माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच येणार नाही. तानाजी तिच्याकडे आश्चर्याने पाहत बसला आणि म्हणाला की विनाकारण वेडी बनू नकोस. डोंगरा एवढं आयुष्य तू कसं काढणार आहेस? संगीता त्याला म्हणाली की आमच्या गरिबाच्या आयुष्यात आम्ही जास्त स्वप्ने पाहत नाही. सकाळ संध्याकाळ जेवण भेटलं तर आम्हाला रात्री बिनधास्त झोप लागते. असंच एक एक दिवस घालवलं तर आयुष्य पण निघून जाईल. तानाजी म्हणाला की आयुष्यभर एकटे राहून मला सजा देणार आहेस का? संगीता त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली की मी माझं आयुष्य कसं पण जगणार आहे परंतु तू तुझ्या मनात कोणतंच ओझं ठेवू नकोस. तू खूप मेहनत करून डॉक्टर बनला आहेस त्यामुळे तुझी बायको पण तुझ्यासारखीच शिकलेली हवी होती आणि तशी तुला मिळाली पण आहे. असं पण आमच्या आयुष्यात सुख लिहिलेलंच नसतं. तू फक्त मला खोटी स्वप्ने दाखवली. ती माघारी जाण्यासाठी निघाली. तेव्हा तानाजी तिला म्हणाला की हे बघ संगीता, तुझ्यासाठी मी मुलगा शोधतो. तुझ्या लग्नात मी खूप पैसे खर्च करीन तर प्लीज लग्न कर. संगीता माघारी वळाली आणि तानाजीच्या डोळ्यात डोळे घालत ती म्हणाली की असा विचार स्वप्नात सुद्धा करू नकोस. माझ्या मनात मी तुला जागा दिली होती परंतु या मनात मी दुसऱ्या कोणाला शिरून माझं मन मी घाण करणार नाही. तू माझ्यासोबत टाइमपास केला असेल परंतु या संगीताने तुझ्यासोबत खरं प्रेम केलं आहे. गुड बाय असं म्हणून संगीता तेथून निघून गेली. त्या दिवशी तर संगीता निघून गेली परंतु तानाजीच्या मनात ती एक ओझं सोडून गेली होती. तिला भेटलेलं 7-8 वर्ष निघून गेले असतील तरी पण तानाजीच्या मनातील काही केल्या ओझं कमी झालं नाही. तानाजी जेव्हा पण एकटा बसलेला असायचा तेव्हा त्याच्या मनात संगीताचा विचार नेहमी येत असायचा. त्याला भास होत होता की संगीता त्याला बोलवत आहे आणि ती म्हणत आहे की आज पण मी तुझी वाट पाहत आहे. तू माझ्याकडे येणार का? तानाजी कधीच त्याच्या गावाकडे गेला नाही पण तो त्याच्या मित्रांकडून गावातील प्रत्येक खबर ठेवत होता. त्याला माहीत होतं की संगीताने तिच्या भावाचं आणि बहिणीचं लग्न लावून दिलं आहे परंतु ती अजून कुमारी राहिली आहे. पण त्याला आता संगीताला भेटण्याच्या या विचाराने तिला भीती वाटत होती. तानाजीला स्वतःचीच घृणा वाटत होती. खरं तर तानाजी हार्टचा डॉक्टर होता परंतु एक कोमल हृदय तोडलेलं पाप त्याच्यावर होतं. तो नेहमीच संगीतापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक पेशंट म्हणून संगीता आज त्याच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर तानाजी खूप तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याची बायको सोनाली त्याला रिसेप्शनवरच भेटली. संगीताला ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टर सोनाली तिला पाहत आहे. तिची हालत खूप खराब आहे. तिला पाठोपाठ 2 अटॅक आले होते. आश्चर्य या गोष्टीचं आहे की या अवस्थेत सुद्धा ती जिवंत आहे कारण पेशंट एवढ्या ब्लॉकेज नंतर जिवंत राहू शकत नाही. डॉक्टर तानाजी पळतच संगीताच्या वॉर्डकडे निघाला. वॉर्डच्या बाहेर संगीताची आई आणि तिचा छोटा भाऊ बसले होते. डॉक्टर तानाजीला पाहताच तिची आई त्याला म्हणाली की आलास का तानाजी बाळा, काही पण करून तिला वाचव. गावातल्या डॉक्टरांनी तर ती वाचणार नाही म्हणून आम्हाला सांगितले आहे परंतु त्यांनी आम्हाला
मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं. पण बाळा, माझ्यापाशी एवढे पैसे नाहीत, त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. डॉक्टर तानाजी म्हणाला की तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी सगळं हँडल करतो, पैशाचं टेन्शन घेऊ नका, असं म्हणून तो आतमध्ये गेला. डॉक्टर सोनाली त्याला बघताच म्हणाली की बरं झालं सर तुम्ही आला. मी हिला इंजेक्शन दिलं आहे, मी हिच्या काही टेस्टसुद्धा केल्या आहेत, परंतु अजून हिचा श्वास व्यवस्थित होत नाही. तुम्ही बघा, ऑक्सिजन लावला आहे तरी पण ती किती धापा टाकत आहे. डॉक्टर तानाजी डॉक्टर सोनालीला म्हणाला की तुम्ही जावा, मी आता बघतो. जाता जाता डॉक्टर सोनाली तानाजीला म्हणाली की डॉक्टर, आजपर्यंत मी एका स्त्रीच्या हृदयाची एवढी वाईट अवस्था कधीच पाहिली नाही. काय माहीत हिला अशी कोणती नशा आहे, त्यामुळे तिचं हृदय एवढं बेकार झालं आहे. डॉक्टर तानाजीला माहीत होतं की तिला कोणती नशा होती. तिच्या मनात प्रेमाची नशा भरलेली होती आणि प्रेमाच्याच पायी तिने तिच्या मनाची एवढी वाईट व्यवस्था करून ठेवली होती. डॉक्टर सोनाली निघून गेल्यानंतर तानाजीने खूप लक्ष देऊन संगीताला पाहिलं. संगीताचे डोळे बंद होते. थांबून थांबून तिला झटके आल्यासारखे होत होते. त्यानंतर तानाजीने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं, त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी ती मशीन काही कामी येईल. अचानक संगीताने डोळे उघडले. तिची नजर तानाजीवर पडली तर हळूहळू तिचा श्वास व्यवस्थित होऊ लागला आणि काही क्षणातच तिचा श्वास नॉर्मल झाला. माहीत नाही हा ती व्हेंटिलेटरवर ची जादू होती का तिचं हृदय तानाजीला पाहण्यासाठी तसं धडधडत होतं. जेव्हा संगीताने तानाजीकडे पाहिलं तेव्हा तानाजी लगेचच त्याचे डोळे खाली केले. संगीताने त्याला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलवले आणि तिने ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेटर काढायला सांगितलं. तानाजी म्हणाला की नाही, मी आता हे काढू शकणार नाही. पण ती काही केल्यास समजून घेत नव्हती, त्यामुळे तानाजीने तिचा ऑक्सिजन मास्क काढला. तानाजी रागाने तिला म्हणाला, प्लीज संगीता, मला माझ्या परीने तुझा इलाज करू दे. संगीता थोडीशी हसली आणि म्हणाली की तानाजी, तू कसा आहेस? तानाजी म्हणाला की मी ठीक आहे, परंतु अजिबात ठीक नाहीस. तू तुझी हालत किती वाईट करून ठेवली आहेस. संगीता भिंतीकडे पाहत म्हणाली की मला या जगातून विदा कर. तानाजीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो तिला म्हणाला की असं बोलू नकोस. तानाजीच्या डोळ्यातील अश्रू पाहून संगीता त्याला म्हणाली की मी आता थकली आहे, अजून आयुष्य जगण्याची माझ्यात शक्ती राहिली नाही. प्लीज मला या जगातून निरोप घ्यायचा आहे. तानाजी तिला म्हणाला की मला माफ कर संगीता, मी तुझा गुन्हेगार आहे, मी रस्ता भटकलो होतो. संगीता भरल्या डोळ्यांनी तानाजीला म्हणाली की मी तुला सांगितलं होतं ना की माझा तुझ्या मनात कोणतंच ओझं ठेवू नकोस. तू कोणाची चूक नाही, चूक तर माझी आहे. मला बदलायला येत नाही आणि मी कोणाला विसरू पण शकत नाही. तानाजी म्हणाला, नाही संगीता, तू तुझी चुकी नाही, चुकीचा मी आहे. मी तुला धोका दिला आहे, मी तुला धोका देऊन अजिबात खुश नाही. नेहमी मला असं वाटतं की माझ्या हृदयावर कोणीतरी भलं मोठं ओझं ठेवलं आहे. मी हृदयाचा डॉक्टर असून सुद्धा या ओझ्याला बाजूला सारू शकलो नाही. आज मला कळालं आहे की जगण्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा नाही, माणसाला सुख पण महत्त्वाचं आहे. संगीताने त्याला जवळ बोलवलं आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली की देव साक्षीला आहे, परंतु तुझं वाईट व्हावं असं कधीच माझ्या मनात आलं नाही आणि मी येऊन पण देणार नाही. तू मला मिळाला नाही हे माझं नशीब होतं. मी देवाकडे नेहमी हीच प्रार्थना केली की तू नेहमी खुश राहावं, पण आता तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी माझे क्षण कमी पडत आहेत. आता मला जावेच लागणार आहे. कदाचित माझा जीव तुला पाहण्यासाठी थांबला होता. त्यानंतर संगीताची तब्येत अजूनच बिघडू लागली. कसं तरी तानाजीने तिला व्यवस्थित केलं. तानाजीने तिचे रिपोर्ट पाहिले. तिच्या शरीरात खूप जागी ब्लॉकेज होते. त्याने संगीताची हृदयाची बायपास सर्जरी करण्याविषयी निर्णय घेतला.
तानाजी स्वतः हृदयाचा चांगला सर्जन होता, परंतु तो संगीताची सर्जरी करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने खूप चांगल्या सर्जनला बोलवले होते. 2 दिवसानंतर संगीताची सर्जरी होती. तोपर्यंत तो तिला औषधे दिले जात होते. हळूहळू तिची तब्येत चांगली होऊ लागली होती. सर्जरी होण्याच्या आदल्या रात्री संगीता गाढ झोपली होती. तानाजी पण तिथेच तिचे रिपोर्ट पाहत होता. अचानक संगीताचा श्वास मोठा होऊ लागला. तानाजी पळतच तिच्यापाशी आला. तानाजी कधी ऑक्सिजनकडे आणि कधी मशीनकडे पाहू लागला. अचानक संगीताने तिचा हात वर केला आणि तानाजीला ती बाय म्हणाली, जशी ती शाळेतून घरी जाताना तानाजीला करत होती. तिच्या चेहऱ्यावर भयानक तिला वेदना आहेत असं जाणवत होतं आणि थोडं हसू घेत तिने जगाचा निरोप घेतला. तानाजीला काही समजायच्या आधीच मॉनिटरिंग मशीनवर चालणाऱ्या रेषा एकदम बंद पडल्या आणि ती कायमची हे जग सोडून निघून गेलेली होती. तानाजी वेड्यासारखा तिचं बंद पडलेलं हृदय चालू करू लागला, परंतु काहीच फायदा झाला नाही. सकाळच्या वेळी तानाजीने तिच्या आईला आणि भावाला तिचं मृत शरीर त्यांना दिलं होतं. तानाजी त्याच्या बायकोसमोर आणि स्टाफ समोर एकदम शांत होता. तो त्यांना हे दाखवत होता की त्याच्यासाठी ती अनोळखी आहे, पण त्याचं हृदय आतमधून खूप रडत होतं. त्याच्या मनावर अजूनच ओझं निर्माण झालं. तानाजी संगीताच्या अंतिम यात्रामध्ये सामील झाला. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत तो तिच्यासोबत चालला नाही, परंतु ती मेल्यानंतर तिच्या मृत शरीरासोबत तानाजी चालत होता. जेव्हा संगीताच्या शरीराला अग्नी दिली त्यानंतर सगळे नातेवाईक तेथून निघून गेले, पण तानाजी खूप वेळ तिच्या जळत्या चितेकडे पाहत बसला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.